यावेळी कडक आठ लावणार आहात ना? यावेळी 100% लावणार म्हणजे लावणार। सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ संकेत मामा बघू शकता तुम्ही। यावर्षी आम्ही मजा करणार आहोत, यावर्षी पण काहीतरी नवीन ट्राय करणार आहोत। तुम्हाला बघायला भेटेलच आपल्या संपूर्ण ब्लॉगमध्ये, लास्टपर्यंत बनून राहा। तर पहिलाच आता सलामीसाठी आम्ही पेजारीला जातो आहे, बघूया आता तिथे जाऊन आम्ही कुठे ठरला होतो ते बघा। लास्टपर्यंत तुम्हाला सांगू, 700 700 सलामी देऊ, नाही तर 600 सलामी देऊन आम्ही परत अलिबागला जाऊ। तिथे आज अलिबागला अजून उद्घाटन नाही झालं आहे, त्याच्यामुळे उशीर, नाही तर आम्ही पहिला अलिबागला जाणार होतो डायरेक्ट। आता सर्वजण आम्ही जायला निघालो डायरेक्ट पेदारीला। त्याची हालत बघू शकता, खतरनाक। जाता जाता बोललो रेनकोट घेऊन जाऊ आपण मित्राकडून, आपल्या मित्राचं दुकान आहे ते साईडला वाडगाव फाट्यावर, यूज अँड थ्रोचं रेनकोट घेऊन जाऊयात। बंद आहे रे दुकान, आहे शॉप पर। अरे भाई असं असतं का, बोललो आता जाताना रेनकोटची सोय झाली असती म्हणजे कॉल बॅक ना होणार आपल्या संध्याकाळपर्यंत। ए माया 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 आहे आमचे बेचचे हत्यार, बघू शकता। सर्वत्र निसर्गरम्य वातावरण आहे, ढगाळ वातावरण झालेलं आहे सगळीकडे। निसर्गरम्य आमचा ब्लॉगर ची बोबडी वळलेली हाडे। यावर्षी तुम्ही अलिबागमध्ये रेकॉर्ड करा। याच करणार 100% ना, 100%। नाच करते का बाई, नाच। आता सराव शिबिरेला एकदा हंडी फोडली आम्ही, 1 नंबर कडक का भाई। 7 नव्हते लागत, 7 लावले तिथे गेल्यावर। पोरं एकदा कांटाळायची, आळशी मोडायची कुठची, अरे बरोबर ना। इथं ग्राउंडवर 5 तर लागत होते आमचे, फक्त तिथं जाऊन कडक 7 न हलता भाई, न हलता लावून टाकले। 2 शब्द आपल्या वायद्याबद्दल बोल, कसं वाटतं तुला? 2 सुखरूप आली पाहिजे, बाकी काही नाही। नाही भेटले तरी चालतील। आपण 2 महिन्याची प्रॅक्टिस मला नाही पोरं आहे आपली तिची भेटली का सोडायची नाही एकदा। ओके गावात आपण चालू आहे ना, लाईव्ह चालू आहे ना। अरे बंद आहे तो,
गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाडा पुढील संधीसाठी आपण त्वरित यायचं आहे. गावदेवी गोंधळपाडा गोविंदा पथक लवकरात लवकर मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि आपली सलामी दर्शवायची आहे. या सन्माननीय प्रदीप कुमार जैन साहेब व सन्माननीय ऋषी कुमार जैन साहेब यांचं येथे दहीहंडी सोहळ्यामध्ये स्वागत झालेलं आहे. जास्त वेळ घेऊ नये. येल्लो जर्सी परिधान केलेला गोविंद पथक 7 लावण्याचा मानस आहे. महिला आणि पुरुष दोन्ही चांगले साथ देत आहेत आणि पाऊसही त्यांना चांगली साथ देत आहे. गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाडा पुरुष मानवीय मनोरंजन रस्ता आहे. 600 खेळ आहे हा. यशस्वीरित्या 5 थर अतिशय चित्तथरारक बघूया 6व्या थरासाठी 6वा मानाला यशस्वीरित्या पूर्ण येल्लो कलर हा पिवळा कलर नक्की तुमच्या सोबत आहे. या बक्षीस वाढीसाठी गोंधळपाडा महिला गोविंदा पथक सध्या संधी त्यांची सुरू आहे. मानवी मनोरंजन तयार करतायत. महिला गोविंदा पथक गावदेवी गोंधळपाडा आपले प्रयत्न सुरू आहेत. अजूनही बरेचसे गोविंदा पथक आहेत ज्यांना या ठिकाणी आपल्याला संधी आजमावायची आहे.
अतिशय सुंदर रीतीने 7 थरांची सलामी यशस्वी झाली आहे. त्यांचं मनपूर्वक कौतुक साऱ्या रसिक प्रेक्षकांकडून टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन देखील केलं जातं. डीजे घाबरू नका अजिबात. ओके, उतरेपर्यंत कुणी पाय इकडे तिकडे उड्या बिड्या मारायचं नाही, घाई करायची नाही अजिबात. काही झाला तरी टेन्शन घेऊ नका. उतरताना पण गोंगाट काही झाला तरी प्रॉब्लेम नाही, घाबरू नका. फक्त पडला नाही पाहिजे शेवटपर्यंत प्रयत्न करा. आरामात उतरा, रावदेवीचं नामस्मरण करा. ही ट्राय तुमची सक्सेस झालीच पाहिजे. माझा पकडायला भेटेल चिरंजीव सगळ्यांना बोलून गेलं, सगळ्यांना एकही पण राहू नका बाहेर. आवाज टाक तुम्ही सगळ्यांना. हो आवाज दिलाय. चला जरा पब्लिकला थोडा पुढे द्या ना. हा ते डीजेच्या समोर आहे, त्यांनी जरा बाजूला व्हायचं आहे. समोर जे डीजे बॉक्समध्ये बसलेले आहेत खाली या, कारण जर तिथे तो जरा आगस्त राजू काय काय झालं. ह्यावेळी कडक आठ लावणार आहात ना? यावेळी 100% लावणार म्हणजे लावणार. थोडी जागा ठेवा रे.
आता आम्ही बीजेपीच्या दहीहंडीला आलेलो आहेत. शेका पक्ष तिथं आम्ही आता 8 थर मारून झालेले आहेत आणि आता आम्ही इथं कॉम्पिटिशन खेळायला आलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा माझा मित्र आहे, हा माझा मित्र आहे. हा बघा पाहू शकता, हा एक टॉपर आहे. हा आता सलामी देणार. दहीहंडी सोहळ्यामध्ये स्वागत झालेलं आहे. मोदळपाडा नदीकाठाचा गतवर्षी सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये अंतिम गतिमान या ठिकाणी झाला होता आणि तोच वारसा या ठिकाणी देखील यावर्षी देखील आपण जेवणाचा मात्र आणि अर्थात सगळ्यांचं लक्ष मानलं गेलं आणि प्रत्येक वर्षीचा भूमिका एक आव्हानात्मक त्या ठिकाणी एक आव्हान आपल्या समोर उभं केलेलं असतं आणि त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी प्रत्येक भूमिका वर्षाला आणि महिन्यातील आपण एक इकडे माझं लक्ष अनेकांचं जास्त मानव त्या ठिकाणी बसलेल्या परीक्षेच्या निर्माण त्यांचे उत्सव आशीर्वाद या स्पर्धेला मात्र देण्यासाठी आले आहे. एक साहसी खेळ म्हणून महाराष्ट्राने ज्या भविष्याला असा साहसी खेळ करण्यासाठी 15-16 खर्च असतो नियमित तयार असतो आणि हाच भूमिका अर्थात मोठ्या माध्यमातून बरोबर खेळ मात्र राखले जात आहे. अगदी प्रत्येक गोविंदा मित्रांना महत्त्वाचं आहे. मग त्यानंतर जय भवानी वसोली महिला गोविंद पथक आपण तयार करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता आमचा नंबर लागलेला आहे. पहिलाच पिंटा सेट टाकू तिथं हंडी फोडायला. पुढे भेटणार, पुढे हाय, पुढे भेटणार जागा. आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत हंडी फोडायला. आणि क्रेन ऑपरेटरना देखील आपण क्रेन बंद करून बाहेर यायला सांगितलं. बरोबर आहे. कंट्रोल शाबाश. बरं आईला शाबाश. बसलाय शाबाश. बसलाय शाबाश. बसला शाबाश. शाबाश. उभा राहिला. तुम्ही पाहू शकता आता आमचा पहिलाच नंबर लागला आहे बीजेपी दहीहंडीची. इथं एक हंडी फोडलेली आहे पिंटा ठाकूरची इथली. आशेचे निराशेचे अनेक प्रसंग आपल्या समोर येतात, परंतु विचाराला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. गावामध्ये गोंधळ करा.
तो बोललेलो ना सगळे हांडे आम्हीच फोडणार. तर फायनली आता आम्ही 3 हांड्या फोडलेले आहेत. अजून एक हांडी बाकी आहे महिलांची, ती आता बघायला जातोय आम्ही भाजपची. सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही गेल्यावर आमच्या मागे ट्रॉफी बघू शकता. त्यांची तुला जायचं ना ट्रॉफी दाखव भाई, साधा काम नाही यार आहो का. निश्चितपणे केलेल्या फळ मात्र आपल्याला मिळते. नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तो ब्लॉग आपण इथेच संपूया. उद्या रॅली असेल, बघूया आपण रॅली शूट करायला भेटतोय की नाही. ठीक आहे, बाय.